राज्यातल्या 23 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे जोरदार पडसाद उमटलेत। मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। राज्य निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या त्या ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त झालाय। नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी ही 3 ऐवजी 21 तारखेला घ्या अशी मागणी आता करण्यात येते। बघूया। इलेक्शन आयुक्त हाय हाय इलेक्शन ही लोकशाहीचा अंबरनाथ नगरपालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानं शिवसैनिकांचा हा असा संताप झाला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जाब विचारला। भाजपाचं नाव न घेता एका विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा म्हणून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। निवडणूक विभागाने कोणाच्या तरी फायद्यासाठी कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी शिवसेना इथे विजय होणार हे लक्षात घेऊन त्यांनी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे। निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जी काही कारणं असतात त्याचं एकही कारण या अंबरनाथ शहरामध्ये घडलं नव्हतं। तोंडावर आलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यानं एकट्या अंबरनाथमध्ये नाही तर 23 शहरात नेते कार्यकर्त्यांत अस्वस्थता पाहायला मिळाली। अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावरती पाणी फेरलं गेलंय। कोणत्या नगर परिषदांच्या निवडणुकांना स्थगिती दिली गेली आहे ते आपण ग्राफिक्स मधून बघूयात। पुणे विभाग, बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर। नाशिक विभाग, देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा। कोकण विभाग, अंबरनाथ, छत्रपती संभाजीनगर विभाग, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत। नागपूर विभाग, घुग्गुस आणि देवळी। अमरावती विभाग, बाळापूर, अंजनगाव सुरजी, यवतमाळ, देऊळगाव राजा आणि वाशिम। यासोबतच इतर नगर परिषदेतील 731 प्रभागातील निवडणुकाही लांबणीवर पडल्यात। या नगर परिषदांसाठी नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी। निवडणूक जाहीर झालेल्या उर्वरित 253 नगर परिषदांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। उद्या निवडणुका आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता, त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। पण दुर्दैवाने तसं घटना घडलेली आहे, त्याची मी माहिती घेतली। निवडणुकीमध्ये मागच्या 8-10 दिवसानं उमेदवार प्रचार करतात। नगरपालिकेचा प्रचार म्हणजे छोटासा प्रचार, आणि आता ही निवडणूक 20 तारखेला होणार। सगळ्या गोष्टी, कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे। निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत वाट का पाहिली असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। न्यायालयीन प्रक्रियेमुळे 23 नगर परिषदांच्या निवडणुका का लांबणीवर? कोर्टात आव्हान दिलं तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय किती योग्य? प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्यांवर, प्रचार करणाऱ्यांवर अन्याय नाही का? 22 नोव्हेंबरच्या निकालानंतर इतका वेळ का घेतला? आयोगाच्या निर्णयामुळे आता राज्यात 2 टप्प्यात नगर परिषद निवडणुका होतात। 2 टप्प्यात निवडणुका होत असल्यानं एकत्रित 21 मतमोजणी डिसेंबरला व्हावी अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकरांनी केली आहे। मला एवढंच सांगायचं इलेक्शन कमिशनला आणि सरकारला सुद्धा, 2 तारखेला निवडणुका झाल्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी करू नका। त्या मतमोजणीचा इम्पॅक्ट जो आहे, जे राहिलेले मतदारसंघ आहेत, वॉर्ड आहेत, त्याच्यावरती पडू शकतो। तर आपण ज्या काउंटिंग आहे, जे मतमोजणी आहे, रिझल्ट आहे, तो 20 तारखेला जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर द्या। स्टेट इलेक्शन कमिशनला आपण
कळवलेलं आहे की 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत. 3 डिसेंबरला मतमोजणीनंतर येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निकालाचा परिणाम 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एकाच दिवशी दोन्ही टप्प्यातील मतमोजणीचा आग्रह होताना दिसतोय. या मागणीसाठी रामराजे निंबाळकर हे उच्च न्यायालयातही याचिका दाखल करतायत. त्यामुळे 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.